राम राम. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेटे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत बेल्ला जुन्नर येथे. असं म्हणतात महिलावर भाषा बदलते, पण आता स्वागताचे प्रकार पण बदलत चाललेत. आधी ओवाळून नारळ देऊन स्वागत व्हायचं, आता फेटा बांधून स्वागत होतंय. इकडचे लोक खेळ कसे खेळतात, गप्पा कशा मारतात, त्याची काय पद्धत आहे माहित नाही. त्यासाठी सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडे माडे. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा. सुवर्णा शुकुमकर. तुम्ही काय करता? विमा एजंट आहे. विमा एजंटात. बरं, ह्या गावाविषयी आम्हाला माहिती द्या ना, गावाची वैशिष्ट्य वगैरे. ह्या गावामध्ये बेल्लेश्वराचं मंदिर आहे. त्या बेल्लेश्वराच्या मंदिरावरून गावाचं नाव बेल्ला म्हणून पडलंय. अच्छा, ओके. तसेच आठवडा बाजार भरतो सोमवारी. तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे बेल्ल्याचा बाजार. अच्छा. तसंच प्रीत पंढरपूर म्हणून बेल्ल्यामध्ये आहे. बांगरवाडी येथे प्रीत पंढरपूर म्हणून पण आहे. हे गावाचं वैशिष्ट्य आहे. भरपूर वैशिष्ट्य आहेत एकदम गावाची. हो. आणि मग ही लोक कशी आहेत? चांगली आहेत वागायला बोलायला? हो, तसं गावामध्ये सगळं एकोपाने राहतात, एकत्र राहतात. कुठलाही कार्यक्रम असला तर सगळे एकत्र येतात. सगळे टाइमपास भरपूर करतात. हो, टाइमपास भरपूर करणार ना आज पण. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाज किती? त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची आहेत ती मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? नम्रता राहुल केदारी. कितवीत आहेस तू? पहिली मध्ये आहेस. एक क्लिप का लावलीस तू? येलो कलर आवडतो तुला? हो ना? का घरी सांगितलं मम्मीने? नाही. ड्रेस घातलायस तो छान छान, कोणी घालायला सांगितलं? मम्मीने सांगितलं ना. टोकन्स काढून देशील याच्यातली? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, एक, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 80. दुसरा क्रमांक आहे 100. आणि तिसरा क्रमांक आहे 91. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळायच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. प्रतिभा शर्मा. तुम्ही काय करता? मी गृहिणी. गृहिणी आहात. मग तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय काय आवडतं करायला, काय नाही आवडत? मुलांसाठी ना असं खेळणी वगैरे, असं मुलांना गार्डन वगैरे पाहिजे असं वाटतं. असं वाटतं तुम्हाला? करायला पाहिजे आपण गार्डन वगैरे, मुलं खेळायला जातील असं. हा, मग घरी त्रास नाही देणार आपल्याला. तुमची का आम्ही ऐकलं भेळ प्रसिद्ध आहे? हो आहे. हो की नाही? हो. मग कधी आम्ही यायचंय सगळ्यांनी? लगेच या ना. यांना पण घेऊन जायचंय? चालेल. कशाला? हे रोज खात असणार? आज त्यांना तुमच्यातर्फे. अच्छा, माझ्यातर्फे तुमची वेळ. हे आहे की नाही? ही आयडिया मला आवडली. बिझनेस. ठीक आहे, आता खेळ खेळायचं की नाही आपल्याला? हो. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. दुर्वा देशमुख. तुम्ही काय करता? मी हाऊस वाईफ आहे सध्या, पण बीएड वगैरे केले. आता एमकॉम करते. आता एमकॉम करते. करणार? अरे वा, बरं. शिक्षणाची आवड आहे? हो ना. मग शिक्षण संपून पुढे काय करायचा विचार आहे तुमचा? हो, पुढे जॉब करणार मी. जॉब करायचा आहे तुम्हाला? बरं. तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय काय आवडतं? मला लहान मुलांविषयी बालसंस्कार केंद्र वगैरे चालू करायला आवडेल. पांडुरंग शास्त्री आठवले माहित असतील तुम्हाला? स्वाध्याय केंद्र. ते चालू करायची इच्छा आहे माझी. अच्छा, तुम्ही त्या केंद्रात जात? हो, मी माहेरी असताना ते घेत होते. आता सध्या आता नवीन आहे इथे म्हणजे बेल्ल्यामध्ये. त्याच्यामुळे आता पुढे तसे विचार आहे माझा करायचं. तेच तुम्हाला या गावात सुरू करायचं आहे? हो. लहान मुलांसाठी लोक येतील, हो. मोठ्यांसाठी पण असतं ते. युवती केंद्र असतं, युवक केंद्र असतं, असं जनरल पण असतं आणि बालसंस्कार केंद्र पण असतं. सगळ्या वयोगटांसाठी. अच्छा. आणि मग अजून तुमच्याविषयी सांगा. बाकी फावल्या वेळात तुम्ही काय करता? अभ्यास करते एमकॉमचा. अच्छा, आता परीक्षा वगैरे आहे तुमची? अच्छा, त्याचा अभ्यास चालू आहे. बेस्ट ऑफ लक त्याच्यासाठी तुम्हाला. आणि आता राऊंड खेळायचे त्याच्यासाठी पण ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं लता पवार नाव. अरे, राजकारणाचं गाव आहे एकदम. पवार, देशमुख, प्रतिभाताई पण आहेत, हो की नाही?
तुम्ही काय करता सांगा? मी गृहिणी आहात. मग तुम्ही सांगा, फावल्या वेळेत तुम्ही काय करता? तुम्हाला काय आवडतं करायला? मी बचत गटाचे अध्यक्ष आहे. हा. बचत गटाचं काम करते. बचत गटाचं काय बचत गटात तयार करता? काय बँकेकडनं कर्ज घेतो आम्ही. काय वस्तू बनवतो. हा, तेच. काय वस्तू बनवता? काय पण असे सूप टोपली बनवतो आम्ही. असं बनवता? मग किती महिला बचत गटात काम करतात? 10 महिला आहे. 10 महिला आहेत. हा. तुम्ही त्यांच्या अध्यक्ष आहात? हा. हो ना? तरीच तुमची वट आहे गावात एकंदरीत. मला सांगत होते मग सगळ्या महिला घाबरून असतात तुम्हाला. हो ना? नाही घाबरून कोण नसतं. मग तुम्ही कोणाला घाबरताय? या महिलांना? मग किती चांगले आहेत ह्यांना कशाला घाबरायचं? हो की नाही? आणि मग अजून सांगा, बचत गट संपला की तुम्ही काय करता? घरी टीव्ही बघायला? टीव्ही बघते घरी भरपूर. आणि 3:30 कार्यक्रम पाहते. 3:30 पण बघता. आणि मग अजून काय करता? फिरायला वगैरे कुठे जाता? गावात काय करता? फिरायला नाही जात, घरीच असते. घरीच असता? फिरायला नाही जायचं? उगाच महिला घाबरतात ना रस्त्यावर, म्हणून नाही जायचं ना? ठीक आहे, आपल्याला खेळ खेळायचे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक वस्तू असणार, मी तुम्हाला आकडे देणार. आकडे वापरायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार दुर्वाताई, मग किंमत लावणार लताताई आणि मग प्रतिभाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मिक्सर. या मिक्सर ग्राइंडरच्या मोटरची क्षमता 500 वॅटची आहे. या मिक्सर ग्राइंडरच्या बेस युनिट सोबत 1000 ml क्षमतेचा वेट जार, 750 ml चा ड्राय जार आणि 300 ml चा चटणी जार आहे. हे जार स्टेनलेस स्टीलचे असून यांना मिरर फिनिश आहे. या जार सोबत उत्तम दर्जाचे स्टेनलेस स्टीलचे ब्लेड्स आहेत. प्रॉडक्ट तयार, दुर्वाताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा, याची किंमत लावा. किती किंमत लावली? 3499. मागे काय वाटतं? 3499 किंमत बरोबर वाटते? नाही. मग किती वाटते? 1400, 1600, 2000च्या खाली सगळे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची की बदलायची आहे? बदल. हा, बदला. आता किती किंमत आहे? 2499. 2499 ही फ्रीज करूया. ही 2499. 2499. 2499. आता लताताई, हे घ्या, 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 2570. 2570. मागे काय वाटते? बरोबर वाटते ही किंमत? नाही. मग किती पाहिजे? 1800. 50,000? 1500. तुम्हाला काय करायचंय? ही बदलायची आहे? बदला. किती किंमत आहे? 1570. आता ही फ्रीज करायची, हीच ठेवायची ना? फ्रीज करूया. 1570. 1570. 1570. आता प्रतिभाताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 2570. 2570. काय वाटते मागे? 2200, 1900, 1600. तुम्हाला काय करायचं? माझी आहे तीच ठेवायची. हीच ठेवायची ना? हा, फसवलं तर काय करायचं यांनी? हो की नाही? ठीक आहे, फ्रीज करूया. 2570. 2570. 2570. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. लताताईंनी किंमत सांगितली 1570 रुपये. दुर्वाताईंनी किंमत सांगितली 2499 रुपये. आणि प्रतिभाताईंनी किंमत सांगितली 2570 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 2795 रुपये. त्यामुळे विजेते आहेत प्रतिभाताई. हा घ्या तुमचा मिक्सर. सांगा कसं वाटतंय? खूप आनंद झालाय. खूप आनंद झालाय. हा, उडी मारली त्याच्यापेक्षा जास्त आनंद. हो ना? मला वाटलं आता काय वरती ते केलंय, खाली कधी येणार? हो की नाही? मग आता काय बनवणार सांगा ह्याचा वापर करून? काय बनवत? चटणी. चटणी गोड काय बनवत? आणि मग चटणी बनवून भेळ बनवायची. ती तरी तुम्ही द्याल ना? हो. कितीही माझ्याकडून हवी आहे. नाही, आता आमची. आता तुमची ना?
आता मिक्सर मिळाला ना, मग आता वेळ पण तुमची, हो की नाही? हो. पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्या. Thank you. प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, असा कुठला जीव आहे जो पांढऱ्या घरात राहतो आणि तो स्वतः पांढरा आणि पिवळा आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे. 3